मुबारक माई मुबारक मुबारक माई मुबारक मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई। संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव। उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज भगवान दत्तात्रयाच्या पवित्र दरबारामध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या या तपोभूमीमध्ये आज गुरुपूजनाच्या निमित्ताने व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने बाबांची सेवा करण्याकरता तुम्ही आपण सर्व भक्तगण एकत्र जमलेले आहोत। आज दिवस आहे तो पौर्णिमेचा आणि त्याला विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा, त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात। महर्षी वेदव्यासाने जे आपणा सर्वांना दिलं ते कोणीही दिलेलं नाही। व्यासोच्चिष्ट जगत्रे असं म्हटलेलं आहे। जेवढे काही आपल्याला सर्व धर्मग्रंथ पाहायला मिळत असतील ते सर्व व्यासनारायणाचंच उच्चिष्ट आहे। वेद शास्त्र श्रुती स्मृती आदी आदी सर्व पुराणापर्यंत व्यासनारायणाने खूप खूप आपल्याला ही मोठी देणगी दिली आणि त्याचं अध्ययन, त्याचं चिंतन, त्याचं अनुष्ठान त्या ग्रंथाचं केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने बाह्य आणि आंतरिक समाधान प्राप्त होत असते। त्याचाच अनुवाद, त्याचाच मागोवा घेत संतांनी जे काव्य केलेलं आहे, संत तुकाराम महाराजांचा गाथा, संत नामदेव महाराज गाथा, संत एकनाथ महाराज गाथा, हे सर्व संतांनी जे वाङ्मय तयार केलं, वेदशास्त्र पुराणाचा सार म्हणजेच हे मराठी वाङ्मय आहे। आणि आताच आपल्या सर्व भक्तगणांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ पंढरी क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं ग्रंथाचं पारायण आपण केलेलं आहे। ज्यांनी ज्यांनी पारायण केलं, ऐकलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल नामदेव महाराजांनी एवढं सुंदर सगळं लिखाण केलेलं आहे, एक इतिहासही झालेला आहे आणि ईश्वराच्या सान्निध्यात राहण्याचं एक प्राकट्य कसं आपल्याला करता येईल किंवा अंतरामध्ये भावना कशी निर्माण करता येईल, देवाचं प्राकट्य कसं होईल, याप्रमाणे सर्व त्यांनी ते लिखाण केलेलं आहे। आजही या ठिकाणी दूरदूरून सर्व भक्तमंडळी आलेली आज सकाळपासून दर्शनाची गर्दी सुरू आहे। बऱ्याच वेळेस दर्शनाची गर्दी होती पण दर्दी माणसं फार थोडे राहतात। आम्ही बऱ्याच वेळ पाहतो माणसं येतात, इकडं पाहत तसेच निघून जातात, देवाचं दर्शनच करत नाही। एकानं बाहेर गेला विचारलं देवाचं दर्शन घेतलं का? नाही, काही नाही, देवाचं दर्शन काही नाही, पण पाहिलं म्हणले सगळं। पाहण्याला महत्त्व आहे का दर्शनाला महत्त्व आहे? काही मंडळी दर्शनाकरता एवढा अट्टहास करतात, 2 तास लागले तरी चालतील। ज्याचं दर्शन घ्यायचं तो उलटून पडला तरी चालेल, पण दर्शन घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूला 2 दुराग्रह आहेत। आपल्याला मधला मार्ग काढायचा आहे। दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपूर्व, दर्शन म्हणजे पाहणे, हे षडदर्शन वगैरे शास्त्राला नाव दिलेलं आहे। पाहणे, त्याला ओळखणे, त्याला जाणणे, हे दर्शन आहे। संत गाडगे बाबा पायाला हात लावू देत नव्हते, बाबांचं तर आपल्याला माहितच आहे सगळ्यांना। एकदा आम्हाला चांगलं आठवते, नगरच्या स्टँडवर, आता नगरची भक्तमंडळी आहे तिथं, शेठजी होते, शेठजी
शेठजीने पायाला हात लावला आणि असा काठीचा टोला टाकला खाली. आता आम्हाला जरा थोडंसं अवघड वाटलं, पण शेठजी नेहमीचे भक्त असल्यामुळं त्याने ते सहन केलं. आणि मग नंतर भेटल्यानंतर 3-4 महिने ते म्हणले माझा पाठीचा करण्याचा त्रास होता, मोकळच झाला म्हणले. म्हणजे तुमची पाठ दुखत असेल तर संतांना काठी मारायला लावा असं त्याचा अर्थ नाही. संत जे करतात, कधी प्रेमाने बोलतात, कधी रागावतात, कधी डबाकाही टाकतात, पण आपल्या हिताकरता असते, आपलं दुःख दूर होण्याकरता असते. आई मुलाला खाऊ देते, तोंडावरून हात फिरून गोजरून घेते, त्याला थोडी समज देते, नाही समज त्याला पटली तर पाठीमध्ये दवाखाही देत असते. त्याप्रमाणे संतांचं जीवन आहे. बाबांनी हे सगळं केलं. वन वन फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिराले कन कन झिजले दुःखी लोकासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तांसाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. 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 जेव्हा भक्त मंडळ गिरिजनाथ महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी चांगले गातात, चांगले वाजवतात, चांगले कार्यक्रम करतात. ही बाबांची कृपा आहे. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. पण आम्ही मात्र पुढे पुढे आल्याशिवाय राहत नाही. असं आता खरं म्हणजे आज स्वामीचं कीर्तन पाहिजे होतं. आता भरपूर झाला करायचं. आता आम्हाला बरोबर 50 वर्ष झाली यावर्षी. 50 वर्ष राजकारणात किती दिवस काम करतात माणसं? 5 वर्षे करतात. जास्ती काम केले तर 10 वर्षे. मोदी साहेबासारखे असले तर 15 वर्षे. आणि आता 50 वर्षे काढणं म्हणजे काय चांगलं लक्षण आहे का तुम्ही सांगा. सगळं तयार झालेलं आहे. आपण जाणं अगर नका जाणं, परंतु ही सर्व बाबांची कृपा आहे. माणसं तयार होणं, परिसराचं नंदनवन होणं. नाहीतर सगळी माणसाची परिस्थिती अशी होती की दर आठवड्याला आणि आठवड्यातून 2-3 दिवस घोड्याची वाट पाहायची माणसं. म्हणजे बसाकरता नाही. पूर्वी मांस घेऊन तो घोड्यावाला यायचं आणि मग ते सगळे एकदा असंच मंदिराचं काम चालू होतं. सगळेच मंडळीने ते घोड्यावाला आलो. 1-1, 2-2, 4-4 माणसं कुठं जाऊन राहिले. कुठं हळूच एकाने सांगितले, म्हणले तो घोड्यावाला आला. काय आहे म्हणले, त्याचा नियम आहे आज विक्रीचा.
हे सगळं ही बाबांची कृपा आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत येणं कसं आणि जाणं कसं, मधला काल कसा असावा, बाबांनी वन फिरून कणकण झिजले आपल्याला समजून सांगितलं. आणि सदैव आशीर्वाद देण्याकरता भगवान दत्तात्रयाला इथं सिंहासनावर आरूढ केलेला आहे. प्रवरातीरी देवगड क्षेत्री वसवणी अवधूता, भाविक प्रेमळ धावून येते दर्शना करिता. सर्व श्रद्धाळू भक्त मंडळी या ठिकाणी येतात, आपलं दुःख दूर करतात. आता कधी कधी असं होतं, बाबा कधी चिडायचे. माणसाचे 7-8 प्रश्न, 5-6 प्रश्न सगळेच असतात. पैशाला पैसा लागत नाही, मुलामुलीची सोयरेक होत नाही, झाली तर पटत नाही, आणि घरी आमच्या एकेकाचा मेळ नाही. हे सगळ्याचे प्रश्न एकच आहेत. बाबा कधी कधी चिडले की बाबाचे शब्द आम्ही नाही बोलत इथं. बाबा काही ऐकी करत नव्हते. देवाने संतांनी हे केलंच पाहिजे. पण जर आपण खऱ्या अर्थाने सश्रद्धा अंतकरणाने त्यांचे चरण धरले किंवा भक्ती केली की तुमच्या घरातही तुम्हाला कधी अडचण वाटणार नाही आणि बाहेरही कधी अडचण वाटणार. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू माझ्या जीवनामध्ये जे काही मला दुःख झालेलं असेल, संकट आलेले असतील, मी तुझ्यावर तुला दोष देत नाही, कारण तू सिद्धीचा दाता आहे, सर्वांचं दुःख नष्ट करणार आहे. पण आमच्याच करण्यात काहीतरी दांभिकपणा निर्माण झालेला आहे. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. पण बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे. तुझ्या दातृत्वाबद्दल कोणालाही काही बोलता येणार नाही. प्रभू काय सांगा तुझं दातृत्व. ज्ञानोबरायानेच वर्णन केलं, भक्त 1 पट मागतात तर भगवान 1000 पट देतो. उपमन्यूने काय मागितलं होतं? वाटीभर दूध. पण क्षीराचा सागर उपमन्या. ध्रुव बाळाने वडिलांची मांडी मागितली होती. सावत्राईने हात धरून ओढलं होतं वडिलांच्या मांडीवर. म्हणून माणसाने माणसासारखं थोडस जगण्याकरता सत्संग करावा लागतो. केवळ आईने बाजूला केलं म्हणून आईची वडिलांची मांडी मिळावी या हेतूने सगळं केलं तर अढळपदी बाळ बैसवीला धरू, क्षीराचा सागर उपमन्या अढळपद देऊन टाकलं. म्हणून ज्ञानोबाराय भगवंताचं दातृत्व वर्णन करताना म्हणतात, बाप रे आमच्या देवाचं केवढं दातृत्व आहे. बाप उदार देव अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित, असे सर्वस्वही देत सर्व. असे सर्वस्वही देत, डबल झालं, सर्वस्व आपले. म्हणून बाप रे देवाची उदारता केवढी आहे. याचकाची इच्छा 1 पट आहे, भगवान 1000 पट देतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की प्रभू तुझं दातृत्व श्रेष्ठ आहे. तुझ्या दातृत्वाला आम्हाला नाव ठेवायचं नाही, पण ज्या अर्थी आम्ही तुझ्या जवळ राहून आमचं काम होत नाही याचा अर्थ आम्ही अविश्वासी सर्व भावे. आमच्या अंतःकरणात कुठेतरी अश्रद्धा निर्माण झालेली आहे, कुठेतरी कलुषितपणा निर्माण झालेला आहे, कुठेतरी दुधात मिठाचा खडा पडण्यासारखं असं काहीतरी चव बदललेली आहे. म्हणून आम्ही आमच्यावर असे जे प्रसंग येतात, मग आपण एकदा आपली बाजू दुरुस्त केली की बाकीच्या बाजू आपल्याला सहज दुरुस्त झालेल्या दिसतात. म्हणून आपले जे प्रश्न असतात ते प्रश्न कधी कधी संतांनाही जाचक असतात. काही वेळेस असं वाटतंय की एखाद्या इलेक्ट्रिकचं काम करणाऱ्या माणसाकडून भले बोर्ड करून घ्यायचे. मोबाईलला ते असते ना, आता पिन खोसले की तो चार्जिंग होते. तसं कोणाला म्हटलं की आमचं मुलाचं मुली लग्न होत नाही, बटन दाबलं की घ्या, झालं लग्न. पैसे नाही, बटन दाबलं की घ्या. तर असं काही करता येत नाही. आणि असं जरी कोणी करत असेल तर आपण नम्र राहा, हात जोडून श्रद्धा ठेवा, श्रद्धेमध्ये गुंतू नका, एवढंच फक्त एवढी काळजी घ्या.
जे होते जे घडते ते आपल्या प्रारब्धानुसार होत असते. प्रभू रामचंद्राने काय कोणाचा काय अन्याय केला होता का? सीता मातेने काय कोणाचे काय संसार तुडवले होते का? बिघडवले होते काय? पण 6 महिने वनवास, प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवास, हा प्रारब्धाचा खेळ असतो. गीत रामायणामध्ये आपण नियमित गीत ऐकलं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता. देवाचा खेळ असतो. आपल्या दैवाचा खेळ देवावर कधी ढकलायचा नसतो. देवाला कधी वाटत नाही माझ्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू काढावेत आणि त्यांना दुःख द्यावं. आणि ज्यावेळेस प्रसंग असतो त्यावेळेस आपण सिंहावलोकन करायचं की प्रभू तुझा दोष नाही. न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझा न घाली विठ्ठला, भार तुझा न घाली विठ्ठला. होईन तो भोग भोगीन पुला, होईन तो भोग भोगीन पुला, न घाली विठ्ठला भार तुझ, न घाली विठ्ठला भार तुझ. होईन तो भोग होईन विठुला, होईन तो भोग होईन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ, घाली विठ्ठला. भार तुझ. तो भोग भोगी ना आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. प्रभू आम्ही आमच्या प्रारब्ध भोगत राहू, तुला आम्ही कधीही दोष देणार नाही, तुझ्यावर ओझं टाकणार नाही. एकदा अशी वृत्ती झाली की तुम्हाला भगवान कधीच ओझं होऊ देणार नाही. परमार्थ केला म्हणजे की सगळेच लोक गळ्यात हार टाकतात आणि सगळं चांगलं होते असं नाही. पण हार टाकलेल्याचंही सगळं सुख गिळता येते आणि अपमान झालेल्याचे दुःख गिळतं सहन करता येते. ही ताकद त्या परमार्थामध्ये असते. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. तसा हा आंतरिक बाह्य आणि निश्चयाचा परमार्थ आपल्याला बाबाने शिकवला. बाबा काही कुठल्या वेधशाळेत गेले नाहीत, कुठल्या संस्थेत गेले नाहीत. आता आमचे सर इथं बसलेले आहेत, देवरे सर. दरवर्षी ते जेवढे आमचे विद्यार्थी, कोणी गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे, गीता गायनामध्ये 1 नंबर, मृदंगामध्ये 1 नंबर, त्या सगळ्यांना ते बक्षीस देतात बाबांच्या नावाने. वर्षभर जे काही विद्यार्थी आजारी असतील त्यांची औषधं पाण्याची सेवा करतात. जास्तीत आजार मोठा असेल तर कुठेतरी संबंध शासकीय निधी गोळा करण्याचे त्यांना तंत्र प्राप्त करून देतात. तर हे सगळं बाबांच्या शक्तीने, बाबांच्या नावाने चालते. त्यांनी सगळ्यांचं काम केलं म्हणून हे एक एक आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आज आपण ज्या क्षेत्रावर इथं एकत्र आहोत, तुमचं आमचं कर्तव्य आहे काम करायचं. मागच्या पिढीने केलं. जुने फोटो जर आपण पाहिले, सगळे फेटे बांधलेले बघतायत. मग काही काही माणसं म्हणजे फेट्या तुला काय डोकं आहे, आणि पण त्यांना डोकं होतं म्हणूनच ते एवढं केलं. सगळं त्यांनी सगळं केलं, बाबाला साथ दिली. आणि हा लक्ष्मी आईचा गाडा आपल्या बांधावर आणून ठेवला. आपण आता दुसऱ्या बांधावर नेत राहायचं, दुसऱ्या शिवावर. पूर्वीची सर्व पिढी होती, आज आहे, भविष्यामध्ये येत राहील. हे सगळे माणसं बदलतील, काल बदलल, पण बाबांची सेवा आणि बाबांचं हृदगत देवाविषयी जे आहे ते काही बदलणार नाही. आणि म्हणूनच हे सगळं जे बाह्य जे झालेलं दिसते, बाह्य काय बांधकामाचं, हे तुम्ही किती करा. रावणाने सोन्याची घरं बांधली, दिसते का एखादं तरी गुणबर? आता कुठं सोन्याची द्वारका भगवंतांनी निर्माण केली. आता मागच्या वर्षी थोडं चालू होतं, शासनाचं चालू आहे शोध लावलेल्या सोन्याच्या द्वारकेत.
आणि त्या पानबुडीनं जायचं सगळं पाहून यायचं. पण जर एवढी सोन्याची द्वारका साडली, त्याचं सोनं जर काढायचं ठरलं तर दारिद्र्यच नष्ट होईल सगळं. सोन्याची द्वारका भगवंतानी केली, परंतु समुद्रामध्ये शेवटी विलीन करावी लागली. हे आपण कितीही जरी केलं तर हे कुठंतरी एक दिवस हे थांबण्यासारखंच आहे. पण कर्तव्य म्हणून करणं तुमचं आमचं काम आहे. मग जे सर्व भक्तगणांनी, सर्व पक्षातील नेते मंडळींनी, सर्व जाती धर्मातील बांधवांनी जे ज्या ज्या कामाला आतापर्यंत हातभार लावला, त्या सर्वांना सुख समाधान आनंद प्राप्त झालेला आहे. आणि हे सगळं जे काही सगळं होऊन राहिलेलं आहे ते प्रभूची लीला आहे. आता तुम्ही बघा, काल परवापासून ते बातम्या होत्या, कोणतं मशीन बंद पडलं, जगातले बरेच व्यवहार बंद पडले. ते आता नाव काही मला सांगता येणार नाही. चालू असले की कळत नाही माणसाला, असं वाटते सगळं सुरळीत आहे. पण मोठमोठे व्यवहार बंद पडले, विमानाचे उड्डाणं बंद पडले, आणि पुन्हा रात्रंदिवस प्रयत्न करून ते सुरू केले. तसं आपण जरी विमानं उडवून राहिलो, गाड्या उडवून राहिलो, काम करून राहिलो, पण ती शक्ती त्यांची आहे ना. ती काय एकदा शक्ती बंद पडली की आपलं कुठं धुरा निघेल सांगता येत नाही. म्हणून हे सगळं जे आहे श्री गुरूंचं आहे, हे गुरुचीच लीला आहे. गुरुजी अगाध गुरुजी अगाध सांगू किती तुम्हाला तुम्हाला गुरुजी अगाध गुरुची आगाध लीला, गुरुची आगाध लीला. सांगू किती तुम्हाला तुम्हाला गुरुची आगाध जगती कसे जगावे गुरु सांगती अचूक जगण्यात मानसाची होऊ नये मग कोणर येतो मग कोणर येतो या प्रोच देवनाला गुरुची आगाध लीला, गुरुची आगाध सांगू किती तुम्हाला तुम्हाला गुरुची आगाध लीला. गुरुची आगाध लीला, गुरुची आगाध लीला. सांगू किती तुम्हाला तुम्हाला गुरुची आगाध लीला. मिस्त्री आहे, नाना आहे, ते यांचा साठा गेला पण काठाने गेला. त्यांचा काटा जात नाही. या या चर्चा या. विठाला विठाला आमचे चाचा आले बघा, जे दिंडीत असतील ना पालखी सोहळ्याबरोबर, त्यांच्या लक्षात येईल आपली पालखी गेली दहीगावला की चाचा नमाज सोडून आपल्या ह्याच्यात राहायचे. आणि खूप सेवा करायची. त्यांचे जोडीदार पाटील नाही आले का आज? बर बर. तर हे जात धर्म हे भिंती केल्या ज्याच्या त्याच्या व्यवस्थेकरता.
शेवटी आपण एकाच ईश्वराचे लेकरं आहोत. पण चाचा त्यांचे घरचं परिवार सर्व मुस्लिम बांधव खूप प्रेमाने त्यावेळेस आपला पालखी सोहळा गेला की पूजा करायची. त्यानंतर घोगरगावला सुद्धा म्हणलं. त्या घोडेगावला एक आमची ते मुस्लिम समाजाची आजी होती. आपली पालखी जाय ते वाटच पाहत होत, दर्शनाला येत होत. आणि कृपा आहे. तुम्ही त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, गॉड म्हणा, काय तुमचं नातं म्हणा असेल ते म्हणा, नाही तर काहीच म्हणू नका. तुमचं प्रारब्ध जसं आहे तसं तो तुम्हाला जगवणार आहे. ईश्वर काय एखादी कळत नाही. एखाद्याने एखाद्या माणसाला पैसे दिले आणि तो जर त्याच्या विरोधात काय करायला लागला तर ते माझे पैसे परत कर. पण देव एकदा आपल्याला देवाने दिलं की तो कधी परत घेत नाही. तुम्हाला दिलं ना, हे शरीर आपल्याला दिलं, आपल्या स्वप्नात तरी येते का? एखाद्याचा डोळा गेला, पाय गेला, आणखीन काहीतरी झालं, लाख लाख 10-10 लाख 50-50 लाख खर्च करून जमत नाही एका अवयवाला. आणि एवढं सगळं शरीर फुकट दिलं ना, ज्यांनी हा जीव दिला दान, फुकट दिलं, फुकट. लिहून सुद्धा घेतलं नाही आपल्याकडून. तरी तो काही म्हणते का मी तुम्हाला फुकट दिलं, तुम्ही काहीच करत नाही. भगवान दातृत्व त्याचं श्रेष्ठ आहे म्हणून आपण त्याला दाता म्हणतो. तेव्हा आपला विषय असा चालू होता, हे सर्व श्रीगुरूंची लीला आहे आणि हे सगळं घडते ते त्यांच्या प्रेरणे. आता हे लाईट वगैरे इथे दिसतात, माईकचा आवाज मोठा येतो, पण तिकडचं बटन जर वायरमॅनने बंद केलं, करंट बंद केला, तर मग हे काय कामाचं आहे? आता हे आपले पक्वाचे चांगले आपलेच महाराज आहेत, त्याच्यामुळे काही नाही. एका ठिकाणी कीर्तन होतं, आळंदीचे मोठे महाराज होते, नाव नाही सांगत आम्ही. पक्वाज होते मला वाटते 4 2 8 माईक ते झाले. 8 माईक पाठीमागे, कीर्तनकाराला 2, किती झाले एवढे माईक. आणि मग ते आले, पखवाज वाजायला लागले ना, आणि मग ते गाणाराचं वाजवणारं जे असतं ते नजरे खाली पाहिजे तो स्पीकरवाला. मग त्याला ते असे करायचे. शेवटी तो आला मनुष्य स्पीकरवाला आणि म्हणले बाबा आता माझी मशीन फुटून जाईल. त्या महाराजाला इतका राग आला, मोठे महाराज होते, त्याने ते 2 माईक धरले, असं स्टेज उंच होतं, खाली फेकून दिले स्टँड सगट. बरं झालं कोणाच्या डोक्यात नाही पडलं. तर हे सगळं होते. आवाज आहे हा ठीक आहे, चांगल्या आवाजाची गरजच आहे, पण एवढा आवाज करू नका की ते आहे त्याचं सगळं निघून जाईल. आपलं म्हणणं सगळ्यांनी मांडलंच पाहिजे, पण सगळ्यांनीच म्हणणं मांडलं तर त्या संसदेला, त्या विधानसभेला आणि त्या गावातल्या सभेला काय महत्त्व आहे? त्याला नियमाने आणि प्रेमाने जर सगळं करत राहिलं तर समाजाचं काम झाल्याशिवाय राहत नाही. आणि आवाजाबद्दल सांगत होतो, माईकचा आवाज हा जो फेकला जाते, याच्यात विजेचा प्रवाह आहे. जर हा प्रवाह बंद केला तर या माईकला याला काय उपयोग आहे? माणसांनी जाऊ द्या, नाही दुरुस्त होत ना, बाजूला उचला, टाका कचरा कुंडीत. तसं आपण जे सगळं इथे केलेलं आहे, आपलं नुसते उपकरण आहे, करण त्यांचं आहे, शक्ती त्यांची आहे, युक्ती आणि भक्ती त्यांचीच आहे. म्हणून आजपर्यंत त्यांच्या शक्तिबुद्धीने युक्तीने चालत आहे, भविष्यामध्ये चालत राहील. आपण फक्त त्या पूर्वी त्या खड्याला मध्ये एक मेळ रवायचे आणि त्याला बैल फिरवायचे असं, त्या मेळीभोवती आपण फिरत राहायचं. सर्वांनी खूप खूप कामं केलेलेच आहेत. आता आम्ही स्वामीजी आहेत, प्रकाशानंदगिरीजी महाराज, आमच्या आयतपीठावर रेखा काढणार. हे सगळं समाजाने श्रद्धेपोटी निर्माण केलेलं आहे आणि समाजाकरताच आहे. समाजाकरता आहे म्हणून समाजाने काही करावं असं त्याचा अर्थ नाही. आता काही करा म्हणा. आता काल आम्ही सांगितलं आमच्या विद्यार्थी बांधव, परवा एक काही मंडळी आली होती, तरुणी, बरंचसं काहीतरी झालं आणि पिशवी तिथे उचलून ठेवली आपल्या शिपायाने, त्याच्यावर एकदम हानमार केली नाही, एवढं शिवाय द्यायला लागले. आणि आमच्या पिशवीमध्ये पैसे एवढे होते, आमचे पैसे द्या. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही पैसे नाही घेतले तरी पैसे द्या म्हणून.
तर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर जात असताना आपल्या उन्मादाने, आपल्या काही तारुण्याच्या कुठल्या तरी हुल्लडपणाने काय काय करतो आणि हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आपण मंदिरामध्ये बोर्ड आहे, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या तीर्थक्षेत्री जाणार त्या तीर्थाचा महिमा जाणून घ्या आणि त्या पद्धतीने आपण तिथं वावरायचं असतं. नाही तर मग तीर्थ आणि पर्यटन एकत्र जर केलं तर काही उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो माणसं दर्शनापेक्षा खाली होडीकडे जास्ती जातात आणि होडीकडे म्हणजे काय माणुसकीने थोडंच ते करतात सगळे. याच्याकरता तुम्हाला घर आहे तुमचं, आणखीन कुठेतरी ढाब्या हॉटेल आहेत, लॉज आहेत, पण कुठंतरी काहीतरी आपल्या एकट्याच्या कृतीने 10 माणसाच्या कृती किती बिघडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे म्हणता येत नाही, सांगता येत नाही आणि कोणालाही याचं काही शासकीय काही त्याचा फार आधार मिळू शकत नाही. पण आपणच आपले जे तीर्थस्थान आहे, आता चाचा इथे बसले, चाच्याच्या मस्जिदी पाहतो, मस्जिदी कोणी दारू पिऊन जाते का, बिडी ओढते का तिथं न सांगताना काम होत. मग ज्यांनी त्यांनी आपापली प्रार्थना स्थळ हे नीट नेटके व्यवस्थित ठेवले पाहिजे. सांगण्याचे काही वेगळं मानण्याचं कारण नाही. तर हे सगळं आपण करत राहिलं की आपोआप मन शुद्ध होते आणि मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव आणि मग हे सर्व सुख आपल्याला अनुभवाला येते. म्हणून संत काय करतात, संत म्हणजे काय, जगभर जेवढे संत म्हणत आहे तिथं कोणाची तरी श्रद्धा कुठंतरी असतेच. ज्या संतावर ज्यांची श्रद्धा असते ते त्यांचे गुरु असतात. गुरु म्हणजे काहीतरी विशिष्ट दिवशी अंगावर चादर टाकून कानाला तोंड लावून काहीतरी फुकलं, मंत्र सांगितला, हे पद्धत संतांना मान्य नाही. ज्याची असेल त्यांना लखला. कोणाच्या पद्धती आपल्याला बंद करायच्या नाहीत, पण नसलेल्या पद्धती आपल्यात आणायच्या नाही, ही काळजी घेतली पाहिजे. कोण गुरुन कोण चला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पर्य देह भाव पुरव्यावी वासना, पर्य देह भाव पुरवावी वासना. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, बळी देह भाव पुरवी वासना, बळी देह भाव पुरवी वासना. तोच गुरु होतो, तोच देव होतो, तोच शिष्य होतो. एकदा अवस्था प्राप्त झाली की त्या अवस्थेत ते तो प्राप्त करून देत. हे सगळं संत करत असतात. म्हणून आज संतांचा दिवस आहे, गुरुचा दिवस आहे, त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. बद्रीनारायणच्या यात्रेला आपण गेला असाल तर व्यास गुफा आहे, बद्रीनारायण मला वाटतं 3-4 किलोमीटर पुढं असेल. भीमपूल वगैरे त्याच्या पुढं माना गाव आहे, आपल्या भारतातलं शेवटचं गाव. पांडव ज्यावेळेस निजधामाला गेले तर त्या व्यास गुंफेपासूनच पुढे गेले. आज तिथं व्यास गुंफेवर सुद्धा मोठा उत्सव असतो आणि संपूर्ण देशभर दिव्य भव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम चालू आहे.
कार्यक्रमाचं अलीकडे काय होऊन राहिलं, शिष्टाचार अधिक होऊन राहिला आणि शुद्धाचार कमी होऊन राहिला. शिष्टाचाराने भौतिकता वाढलेली दिसते, पण शुद्ध अंतःकरणाने जे जे करत असतो त्याच्यातून माणसामध्ये परिवर्तन झालेलं दिसतं. ह्या दोन गोष्टी आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि आज आपणही मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने ही गुरुपौर्णिमा गुरुच्या चरणाजवळ येऊन साजरी करून राहा. आता बरीचशी मंडळी, कोणी कपडे आणले, कोणी हार आणले, आता आमचे साबणे साहेब बसले, बाकीची मंडळी काही बिस्किट ते म्हणले बिस्किटचे पुढे यायचे आहेत. आता आमचे सुधीर भाऊनी आणले ना आपले काय, हा दीपक दिवा उजेडाचं असून नाव येत नाही अंधारासाठी. बऱ्याच मंडळीने बिस्किट आणले. मागच्या वेळेस आम्ही सूचना केली, हार ठीकठाक हार घालायलाच पाहिजे, 1-2-3 हार आणायचे. आणि आमचे स्वामीचे कपडे फाटले तर तुम्ही आमचे माय बाबा, आम्ही सांगून तुम्हाला आमचे कपडे फाटले, पण तुम्ही एवढे कपडे आणतात की ते कोणाला येतही नाही, काही कामही होत नाही त्याचं. तुमचा पैसा फुकट जाते आणि आता घालून घालून रोज जरी 10 वापरले तरी संपत नाही त्याचा. म्हणून कपडे घेऊन ये असंही आम्हाला म्हणायचं नाही, पण थोडं फार काहीतरी करायचं. पण तेवढ्या पैशाचे तुम्ही मुलांना बिस्किट शाळेत वाटा. सगळे देवगडलाच आणलं पाहिजे असं नाही. तुमच्या गावातली शाळा, त्याच्यानंतर तिथं काय असेल त्यांना पुस्तकं द्या, वया द्या. इकडे तुम्ही अंदाज करा, आपण आता देवगडला जाणार होतो, एवढे पैसे लागले असते, मग तुमच्या गावातल्या शाळेलाच द्या ना तेवढं. वया घेऊन द्या, पेन्सिल घेऊन द्या, बिस्किट द्या. आता हे सगळं हार घातलं का तर त्याच्यात फोटोवाला मुद्दाम लक्ष देत नाही आणि यांना वाटतं मग फोटो काढला पाहिजे. मोठा हार घातला आणि फोटो नाही काढला गेलं सगळं, काहीच उपयोग नाही. पण हार घातलाच पाहिजे, कपडे दिले पाहिजे. पण इतकं त्याचं काही, एखाद्या माणसाला भूक नाही त्याला म्हणायचं घ्या लाडू चांगल्याचे, त्याला भूक नाही ना. आणि दुसरा मनुष्य असा वाट पाहतो की आपल्याला कोणी शिळी भाकरी का होत नाही, दिली पाहिजे. मग त्याला जीव घाला ना तुम्ही. याला खाऊ घालून त्याला अजीर्ण होईल, पापही नाही पुण्यही नाही. म्हणून आमचे गाडगे बाबा सांगत होते, वस्त्रहीनाला वस्त्र, त्याच्यानंतर निराधाराला आधार, तानेराला जीवन पाणी. बाबा म्हणले आतापर्यंत आम्ही बऱ्याच लोकांना पाणी पाजत आलो, म्हणजे तुमची पानपोई कुठे होती का? बाटल्या वाटल्या नाही. नाही म्हणजे बाटल्या नाही, पानपोई नाही. एक मारलं की पाणीच पाजलं. आता असं पाणी पाजून काही उपयोग आहे का? तसं नाही. तानेला जीवन वाना माझी, संत तेच सांगत होते आणि बाबा तेच आपल्याला सांगत होते. आणि म्हणून हे सगळं आता बाबा पाहतात कुठून तरी. जरी मी आपण समाधीमध्ये लिहिलेलं आहे, जरी मी देह ठेवला तरी ममात्मा येथेची रमला, माझी जैशी तुम्हा प्रीती तैशीची, माझी जया जैशी प्रीती तैशी जैशी माझी त्या प्रीती. आपला जसा भाव असेल, एक बाबांचं वाक्य आपण लिहिलेलं आहे, यथा भाव तसा देव. बाबा म्हणायचे भाऊ आहे तर देव आहे, भाऊ मानायचे बाबा. यथा भाव तथा देव. मग हा भाव, श्रद्धा, भक्ती हे दृढ होण्याकरता हे गुरुपूजनाचे कार्यक्रम असतात, बाकीचे हे सर्व कार्यक्रम असतात. आज हा गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, धर्म जागो गुरु महिमा, देही गाविला देव, निवारोनी भवर जाडे अवघा निरशिला भेद. भव दुःखाची भीती नष्ट केली हा गुरुचा महिमा आहे. म्हणून आज सगळं सर्वत्रच हा गुरुचा उत्सव सगळीकडे चालू असतो आणि त्या उत्सवामध्ये आपणही या ठिकाणी सहभागी झालेले आहोत. संत गुरु आणि संत एकच आहेत. गुरु संत हे जगामध्ये कशा करता असतात? वास्तविक यांचं राहणं वैकुंठात असते. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी.
याची वाजवा टाळ. कारणाशी आलो याची कारणाशी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे भावे वरदाया भावे वरदा हे सात भावे वरदा सात भावे वरदाया झाडू संताचे मार्ग 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 झाडू संताचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भावे वरिताया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भावे वरिताया संतांचं वैकुंठामध्ये वास्तव्य आहे, पण कारणाने इथं भूतलावर आलो याची कारणाशी भगवंतांनी पाठवलं. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हटलं की कुठून तरी विशिष्ट ठिकाणाहून आलेले आहे. कशा करता आले तर बोलिले ऋषी साच भावे वर्तन. जे ऋषी मुनींनी सांगितलं ते वर्तन करून दाखवण्याकरता आले. कारण यद्दिदाचरती श्रेष्ठ तत्त्वदेव तरुजना येत वडील जे करती तया नाम धर्म ठेविती एर तेची अनुष्ठिती सामान्य सगळं. आधी केले मग सांगितले असं संतांचं जीवन असते. नाथबाबाकडे एक म्हातारी गेली आपल्या नातवाला घेऊन पैठणला. सांगितलं काय आजी कसं काय काय नाही. म्हणलं हा नातू ऐकत नाही, एवढं गोड खातो, सतत त्याला गोड लागते, सतत गोड लागते, पुरणपोळी मागतो. मग नाथबाबाने सांगितलं बाळ जास्ती गोड खायचे नाही, दात किडतात, आजार होते, पुरणपोळी खायचे नाही. उलट जास्ती खायला लागला तो. 8 दिवसांनी पुन्हा म्हातारी आली. म्हणलं बाबा तुम्ही सांगितलं त्याला पण तो नाही ऐकत. अरे मग नाथबाबांनी विचार केला आपल्याला पुरणपोळी बंद केली पाहिजे. मग नाथबाबांनी पुरणपोळी खायचं बंद केलं. मुलावर 4-8 दिवसात लगेच फरक झाला. आपली क्रिया तशी असली की संतांचे शब्द हे कानापासून मनापर्यंत का जातात तर ते अनुभवाचे असतात, तपश्चर्याचे असतात आणि कृतीतून सिद्ध झालेले असतात. म्हणून त्या शब्दाचा परिणाम होत राहतो. बाकीचं किती तुम्ही बोलले तर परिणाम होत नाही. एक मनुष्य फार विद्वान होता, दारूबंदीचं काय त्याच्याकडे एक काम दिलं होतं व्याख्यान करायला. 2-2 तास दारूबंदीचं व्याख्यान त्याचं. इतकं सुंदर काय, मध्ये पाणी प्यायचं, बाकी आमच्यासारखं खडीसाखर खात राहायचा. व्याख्यान इतकं देत होत की माणसं म्हणत नाही खरं आपण ते सांगतात ते बरोबर आहे. पण दुसरा म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे तुला दाखवू का म्हणले. अरे म्हणले याला बोलण्याकरताच दारू प्यावं लागते अगोदर. दारू घेतल्याशिवाय त्याला दारूबंदीचं बोलताच येत नाही काही. आणि कसं काय लोकांवर परिणाम होईल. लोकांवर परिणाम होत नाही. परिणाम होण्याकरता संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य
धर्म केला धर्म केला वाढता पुण्य धर्म केला धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नवे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला संसाराचा त्यांनी कधी विचार केला नाही म्हणून या पुण्यरूपी धर्माची वाढ केली आणि सर्वांना पुण्यवान केलं. पुण्यवानाचं कामच याचं असते. त्यांच्या सहवासात त्यांच्या नावात आपणही पुनीत होऊन जातो. पुनीत केले विष्णुदासी सवे त्यांच्या किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची. सज्जन संत गुरु हे प्रसंगोपात शब्द बदललेले आहेत. पण आज गुरुचा दिवस आहे. आज गुरुतत्व हे अतिशय पृथ्वीच्या जवळ आलेलं आहे. गंगेचं स्नान केलं तर पुण्य लागतेच, पण विशेष तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर केलं तर अधिकस्य अधिकम फलम. तसं रोज तुम्ही गुरुची पूजा करत असाल, पण आज हे गुरुतत्व हे सर्वांच्या जवळ आलेलं आहे आणि त्याचा आज फायदा निश्चितच होत राहते. म्हणून ज्यांनी त्यांनी निष्ठेने आपापल्या श्रीगुरूंच्या चरणी अशी दृढ भावना ठेवणं हे महत्वाचं आहे. नाही तर मग गुरुची विद्या गुरुला दान. एक गुरु गेले शिष्याकडे, त्यांच्या चांदीच्या खडावर गुरु आत बसले. शिष्याने त्या खडावा घेतल्या आणि तिसऱ्याजवळ देऊन टाकल्या सोनाराच्या दुकानात. आणि त्या पैशाचं आणलं सगळं सामुग्री आणली, खाण्यापिण्याची वस्त्र वगैरे. आणि गुरुची अशी पूजा केली, जेवण श्री बालाजीचा बेत, त्याच्यानंतर कपडे भारी भारी. गुरुजी म्हणतात, अरे म्हणले बाबा शिष्या फार चांगला कार्यक्रम केला. म्हणले गुरु आपल्या पायाचा प्रसाद. गुरुच्या लक्षातच येईना. गुरुच्या लक्षात येत नाही कधी कधी शिष्य कसे फाईट मारतात. ठाला काय जेवण स्वादिष्ट झालं. हे एवढं भारी भारी वस्त्र आणले. हे गुरु महाराज आपल्या पायाचा प्रसाद. लक्षातच येईना. ज्यावेळेस कार्यक्रम झाला आणि पादुका पायाला लागले, पादुका तुम्हाला तर सांगितलं तुमच्या पायाचा प्रसाद. म्हणले माझ्या खडा विकूनच केलं काय. म्हटलं मग काय करायचं तर मग. तर असा गुरु शिष्यपणा नाही उपयोगाचा. म्हणजे याचा अर्थ उपवासरान गुरुला द्या असंही नाही. तुमचं भागवा, भविष्याकरता ठेवा, राष्ट्राचा विचार करा आणि मग धर्मसेवाही करत राहा. नुसतं सगळं आपल्यापुरतं केलं त्याचा उपयोग होणार नाही. पण काही माणसाला सवय असते. माणसाला असते हे बैल नाही राहिले आता एवढे, नाही तर काही बैलाला सवय. गावाने चारा टाकला का काही काही बैलाला अशी सवय असते, आपल्या पुढचं नाही खात, त्याच्या पुढचं खातात. आणि त्याच्या पुढचं सगळं संपलं, इकडचं खायला लागलं त्याला शिंगाने मारतात. बरं काही हरकत नाही, त्याचंही खा तुझंही खा, पण तुला तुझं खावत नाही. आणि तू उपाशी आहे ना, उपाशी राहिला त्याला तरी खाऊ दे. नाही नाही त्याला वाटतं आपण नंतर खाऊ. त्याला खाऊ देत नाही आणि याला नीट राहू देत. म्हणून हे सगळं माझं ते माझं, तुझं ते माझं, हे तत्व आपल्याला श्रीगुरु शिकवत असतात. म्हणून आज गुरुची पूजा हे महत्वाची आहे. हे गुरुपौर्णिमा आहे. तेव्हा संत हे वैकुंठामध्ये राहणारे असतात. पण कारण आज तुम्ही कुठल्या कारणाने इथं आलात, म्हणजे गुरुपौर्णिमेचं हे कारण आहे. संत हे समाजाचे मायबाप आहेत. बघा तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ना, आपण व्यवहारामध्ये पाहिलं तर आईचं नातं वेगळं आहे, वडिलांचं नातं वेगळं आहे. आता आमच्या मातोश्री आहेत, स्वामींचे पिताश्री मातोश्री बसले तिथं. आई म्हणजे पिता होत नाही, पिता म्हणजे आई होत नाही, पण लाड होते. काही मुलाला अशी सवय असते, वडील घरात आले की त्या वडिलाला ते आई म्हणतात आणि आईला बाबा म्हणतात. पाहुणे आले म्हणले असं कसं काय, नाही म्हणले तो लाड असं कसं फंटूस लाड करावा, पण कसा करावा हे तर कळलं पाहिजे की नाही.
म्हणून आईला मुलगा प्रेमाने बाबा म्हणत असेल, बाबाला आई म्हणत असेल, पण आई म्हणजे आई, बाबा म्हणजे बाबाच असते. हे नातं दोन्ही एकत्र येत नाही. पण संतांचं हृदय असं आहे की दोन्ही नातं एकत्र येतात. आता आई आणि वडील थोडक्यामध्ये लक्ष देण्याकरता सांग. जे भीती नष्ट करतात त्यांना वडील म्हणतात, आणि जे दुःख नष्ट करत असते तिला आई म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या गावामध्ये कीर्तन होत, एक शेतीचं काम करून याला उशीर झाला, पाऊस पडत होता, थोडा पाऊस पडत होता, बॅटरी नाही, काही नाही, निघाला गडबडीत. कीर्तन ऐकायचं आपलं झालं पाहिजे म्हणून गडबडीत निघल्या त्याच्या पुढून साप गेला. त्याचा पाय पडणार तेवढ्यात त्याने, अरे बाप रे, मागच्या म्हणतो काय झालं, म्हणले बघ केवढा साप आहे. तिथं आई म्हणतो का, आतला आवाज बरोबर. तिथं अगं आई ग म्हटलं तर आई काय साप मारते थोडीच, आई तर याच्या पुढे पडल. म्हणून तिथं बापाचं काम आहे, वडिलांचं काम आहे, पित्याचं काम आहे. भीती आहे ना, साप चावलं तर मरून जाईल, म्हणून वडील येतील आणि काठीनं मारू शकतील. म्हणून तिथे आपोआपच आतून आवाज येतो, अरे बाप रे. म्हणजे भीती नष्ट करतं ते वडील आणि दुःख नष्ट करते ते आई. हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य होता, असाध्य रोग होता, जीवन पचत होतं. डॉक्टरने सांगितलं घरच्यांना, आता घेऊन जा बाबा, आता आमचे प्रयत्न संपले. आणि याने आईला वर्षापासून घराच्या बाहेर काढून दिलं. आणि आजारी पडल्यानंतर यालाही कळलं ना, पण आतून चालू होता, आतलाच आवाज येत होता, आई आई. म्हणजे तिथं वडीलही काम करू शकत नाही, दुःखाचं सगळं निवारण आईच करते. काय लागते बाबा तुला, कपडे स्वच्छ करायचे, जे जे काय असेल ते. भीती नष्ट करतात ते वडील असतात, आणि दुःख नष्ट करत असते ती आई असते. संत दोन्ही दृष्टीने एकच आहेत. जन्म मृत्यूची भीती नष्ट करतात म्हणून वडील, आणि ह्या सगळ्या भवसागराचं दुःख, आपलं मरणाची, जन्माचं दुःख नष्ट करतात म्हणून आई, आणि मरणाची भीती नष्ट करतात म्हणून वडील. जन्म मरणाचं दुःख जे नष्ट करतात ते आहेत आई वडील. म्हणून त्या संतांना तुकाराम महाराजांनी संज्ञा दिली की संत हे समाजाचे मायबाप आहेत. अभंगाचे तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, तुम्ही संत माया. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, आदरया कारण, अवतार तुम्हा. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, दराया कारण, अवतार तुम्हा. तुम्ही संत माया, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माया, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. संभाजीनगरची घटना आहे. मला वाटतं आम्ही 5-6 दिवसापूर्वी बोललो कोणाला.
दोनही शिक्षकाचं मुख्य त्यांना काय म्हणतात शाळेमध्ये हेडमास्तर मुख्याध्यापक दोन्ही मुख्याध्यापक ते बाई आणि ते बाबाई एकुलता एक मुलगा म्हणजे कुरपाळू आहे बाप सांगतो तुम्हाला. कुत्रीचे पिल्लं असले तर कुत्री जवळजवळ 10-15 फूट माणसाला येऊ देत नाही तिथं. पक्ष्याचे पिल्लं असले तर ते वर काय काय करतात. मुलगा आजारी पडला दवाखान्यात नेला आणि बरेच पैसे लागणार होते. दोघांची काहीतरी बोलणं झाली कुरबुर. संसारात भांडणं होतात पण भांडणं कुठपर्यंत करायचे हे ध्यानात घेतलं पाहिजे त्याला संसार म्हणतात. नाही तर कोर्ट कचऱ्या करून होत काय त्याचा उपयोग होत नाही. मग आता त्या खर्च कसा काय करायचा. एक तर त्यांची कुरबुर झालेली होती. भांडणं अवश्य करा पण घर बिघडणार नाही याची काळजी घ्या. देवस्थान असू द्या गाव असू द्या भांडणाशिवाय मजाच येत नाही. परंतु बिघडे होता कामा नये. मग महाराज असो का कोणी असो सगळ्या हे गणित सगळ्याला लागू आहे. ते दोन्ही शिक्षक बघा गुरुजन म्हणतो ना आपण. आणि मग त्यांनी सांगितलं पैसे कोण नाही. म्हणले माझ्या खात्यातले नाही पैसे काढणार. दोघांचे खाते वेगळे. अति पैसा असला की प्रेम संपत असते. देवाला प्रार्थना करायची की फक्त नडणार नाही एवढा पैसा द्या आम्हाला. मग त्यांनी सांगितलं तुझ्या खात्यावरचे तुम्ही तुमच्या खात्यावरचे मी माझ्या खात्यावरचे नाही काढणार. पण जर दोघांनी विचार केला असता माझे निम्मे तुमचे निम्मे तरी जमलं असते की नाही. पण दोघांच्या हेकेखोरपणामध्ये कोणीच पैसे दिले नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने सांगितलं की मुलगा गेला. मग एकुलता एक मुलगा तुमच्या पैशाला काय चाटायचं का. नोकरी पैसा पॅकेज याच्याकडेच माणसं मागे. देऊ देवा द्रव्यानि धान नको देऊ देवा द्रव्यानि धान्य तोयक उद्वेग होय देवा तोयक उद्वेग होय जीवा होय जी उद्वेग होय जेवा होय उद्वेग होय आता आपण पारमार्थिक विचार करून आलो. पैसा तर लागतेच खूप मिळवा काही हरकत नाही. पण कमीत कमी सामोपचाराने विचार केला पाहिजे. पैसा कोणी द्यायचे नाही. मुलगा एकुलता एक गेला मग दोघंही रडत बसले. काय रडण्याला अर्थ आहे. पण माणुसकी संपल असं काहीच आपल्याजवळ जास्ती असता कामा नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात आमचे संत आमचे गुरु महाराज आई बापाचं प्रेम तर देतातच पण कृपाळू आहे. नाही तर माय बाप जरी सर्पिनी का बोका त्यांच्या सवे सुखा न पवे बा. ते सर्पिन एका बाजूने आपले अंडे विहीत जाते आणि येताना खात जाते. एखाद्या बाजूला सटकलं तर त्याचा साप होते. नाही तर आपल्याला आंघोळच करू दिलं नसतं सापाने. एवढे झाले असते. बोक्या त्या पिल्लाचं वडीलच असतं ना पण त्या बोक्याच्या धाकाने मांजर पिल्ला किती ठिकाणी लपवत असते. म्हणून संत समाजाचे मायबाप आहेत पण कृपाळू मायबाप आहेत. अशा कृपाळू मायबापाचं काय वर्णन करावं. माझ्यासारख्या पतिताने आता स्पर्श करत चालू. कायमी पतित कीर्तिवान पतित पतित परिमी त्रिवाचा किती पतित आहे. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ ते शेंडीपासून अंगठ्यापर्यंत मी अपराधीच आहे. आज माझ्यासारख्या अपराधी माणसाने अशा थोर संतांचं काय वर्णन करावं की महाराज खरोखर आपलं वैकुंठातून येणं ह्याच कारणाकरता झालेलं आहे. हे दुसऱ्या चरणात सांगितलं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजी. मोठी माणसं कारणाने येत असतात. विनाकारण कोणी येत नाही. जिल्हाधिकाऱ्याला निमंत्रण दिले पण नाही आले. पण त्या गावात जर कुठे काही दंगल झाली काही जळपोळ झाली तर पहिल्यांदा जिल्हाधिकारी येतात आणि सगळा फौजफाटा घेऊन येतात. मग एकाने सांगितलं साहेब आम्ही तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस तुम्ही नाही आले ना आता कसे काय आले. आम्ही तर काही बोलावलं नाही. अरे बाबा येण्याचं कारण आज झालं की जाळपोळ झाली दंगल झाली.
पण मोठी माणसं कारणाने येत असतात आणि जे विनाकारण फिरत असतात ते छोटी माणसं असतात. काहीच कारण नाही, याचं दार त्याचं दार आणि मेल्या माझ्या तुतरात मार, काही उपयोग नाही त्याच्या. विनाकारण कामा वाचून घरी कोणाच्या मुडीचं बाळं जाऊ नये. कामाशिवाय कोणाच्या घरी गेले तुमची किंमत गेल्याशिवाय राहणार नाही. पण संत महात्मे कारणाने येतात. कोणतं कारण? आता आमचे धोंडा महाराज गोड दृष्टांत सांगायचे. एक भिक्षा मागणारा मनुष्य होता मनमाडच्या स्टेशनवर. नागपूरला गाडी चालली होती. एक शेठजी उद्योगाकरता निघाले, ते नागपूरच्या गाडीत बसले आणि हा भिक्षा मागणारा नागपूरच्या गाडीत. पण त्यांचा फोन आला की नागपूरचं तिकीट कॅन्सल करा, पण आता कोल्हापूरला तुम्हाला गेलं पाहिजे. मग त्याने ते तिकीट कॅन्सल केलं की म्हणजे जाऊ दिलं आणि कोल्हापूरचं तिकीट काढून कोल्हापूरच्या गाडीत बसला. थोड्या वेळाने हा भिक्षा मागणारही तिथेच गेला. मग त्याने सांगितलं, का रे बाबा, मी नागपूरच्या गाडीत जात होतो तर तू त्या गाडीत होता, मी आता कोल्हापूरच्या गाडीत आलो तर तू या गाडीत. धोंडा महाराज फार सुंदर सांगायचे. तो म्हटलं, अहो शेठजी, नागपूर क्या और कोल्हापूर क्या, कहीं जाकर भिकही मागना है. आमचं थोडंच कोणी वाट पाहते तिथं की या तुमच्याकरता आम्ही सगळं तयार ठेवू. म्हणजे एक मनुष्य फिरतो व्यापाराने उद्योगाने आणि दुसरा फिरतो भिक्षाने. जर विनाकारण, कारण आणि विनाकारण दोन गोष्टी आहेत. तर विनाकारण आपलं काही होता कामा नाही. विनाकारण द्यायला नुसतं यावत जीवन सुखद जीवी असं जर केलं तर विनाकारण होईल. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच करी हाव संसार. म्हणून कारणाने येतात संत. कोणतं कारण? उद्धाराया जन जड जीव, जड जीवांचा उद्धार करणं. जड जीवांचा उद्धार करण्याकरता त्यांनी काय केलं? या समाजामध्ये भक्तिभावाची वाढ केली. बोलतो जरा माफ करा, आता पत्रकार बांधवाने मात्र बाकी काही करायचं नाही. चुकीचं असेल, बरं नसेल, परंतु लक्षात घेतलं पाहिजे. समाजात सुखाची वाढ करण्याकरता समाजाला अधिक काही आपण देत राहिलो की समाज आळशी होत राहतो. संतांनी काय दिलं? वाढावया सुख भक्तिभाव धर्म. तिसऱ्या चरणात सांगितलं, थोडा चार नाम. समाजामध्ये भक्ती वाढवली, श्रद्धा वाढवली आणि धर्माची वाढ केली. आपोआप माणूस माणसाशी एकरूप व्हायला लागला. म्हणून संतांचं जीवन हे चंदनासारखं आहे. या वर बस, इकडे चंदनासारखं आहे. हे शेवटच्या चरणात सुखमान गुण चंदनाचे अंगी, सुखमान गुण चंदनाचे अंगी. सुखमान गुण चंदनाचे अंगी, सुखमान गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन म्हणा. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
पार कुमाई हो पार पार कुमाई विठो पार कुमाई पार हो पार विठो पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी अवधूत चित्तदान श्री गुरुदेव तुकाराम महाराज म्हणतात आपलं जीवन चंदनाप्रमाणे आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. चंदनाच्या कधी कधी सुगंधामुळं मोठमोठे साप त्याला असं वेळखा मारून राहत असतात. नंतर जो सुगंध प्राप्त होईल तोच बोरी बाबडीचा पाला जर तोडला तर त्यालाही तो सुगंध प्राप्त होईल. रूप बदलत नाही पण गुण बदलतात. बरेच माणसं रूप बदलण्याकरता घरात आरसा, दारात आरसा, खिशात आरसा आणि एवढंच असं दिवसातले 6 घंटे चांगलं दिसण्यातच घालवतात. शेवटी मित्राला विचारलं बाबा मी कसा दिसतो म्हणले खरं सांगू का म्हणले तुझ्या तोंडाला पाहून माणसाला वखर येईल. मग काय उपयोगाचं त्याच्यात. हे सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्याला बदल करायचा तो गुणाचा बदल करायचा आहे, क्रियेमध्ये बदल करायचा आहे. बाकीचा किती बदल केला तर तो बदल फार काही शाश्वत काळ टिकत नसते. आंतरिक बदल. चंदन काय करते, बोरी बाबडीची झाडं आपल्यासारखी करत नाही फोटोत काढले तर, पण गुण मात्र देत असते. यांना जसा सुगंध आहे तसं त्यांना सुगंध आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. एकच दृष्टांत सर्वांना माहिती आहे. वाल्या कोळी महर्षी नारदांना मारण्याकरता निघालेला म्हणजे खैराचं झाड म्हणा. पण वाल्या कोळावर ज्यावेळेस नारदाची कृपा झाली त्यावेळेस त्या वाल्या कोळाचे वाल्मिक ऋषी बनले. म्हणजे त्याचे जात धर्म तोच ठेवला पण गुण बदलून टाकले. वृत्ती बदलणं हे संतांचं काम आहे. म्हणून महाराज आपण जगात जे आलेलं आहात वास्तविक आपलं वास्तव्य वैकुंठात आणि जगाचा उद्धार करण्याकरता तुम्ही आला म्हणून खरे समाजाचे मायबाप आहात. आणि इथे येऊन तुम्ही फक्त भक्ती, भाव, धर्म आणि सुख या गोष्टीची वाढ केली, समाज सुखी केला, आनंद केला. म्हणून आपणही सुगंधी आहात आणि समाजालाही आपण सुगंधी केलेला आहे. आपण हे सुखी आहात, इतरांनी आपण सुखी केलेलं आहे. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण जसं इथं बाबांच्या दरबारामध्ये आलेले आहोत तसं ठिकठिकाणी सगळे आपल्या जिल्ह्यातच नव्हे, प्रांतात नव्हे, देशभर आणि देशातले माणसं ज्या ज्या देशात असतील विदेशामध्ये सुद्धा हे कार्यक्रम सारखे चालू आहेत. पण गुरुची आपल्या अपार कृपा व्हावी, आपल्या जीवनातल्या ज्या गुंतागुंती आहेत त्या पार पडाव्यात. बऱ्याच वेळेस माणसाला वाचतं मग असं गुरुकडे गेले सगळं जर होते तर मग काहीच करण्याची गरज नाही असा गैरसमज करून घेता कामा नये. आपलं पात्र सुद्धा आपण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये चांगली भिक्षा घेता येईल. आणि पात्र जर अपवित्र असलं तर वाढलेली भिक्षा सुद्धा अपवित्र होईल आणि विचार अपवित्र होऊन जाते. म्हणून पहिल्यांदा आपलं पात्र अंतःकरणरूपी पात्र हे स्वच्छ करा, मग देवधर्म करा. तुम्हाला निश्चितच सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे आपण अनुभवून राहिलो. बाबांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व मंडळी आलात, सर्व नेते मंडळी इथं आलेले, ज्यांच्याकडे जे जे काम आहे ते सर्व आतापर्यंत करत आलेले आहे. आता हे सगळे नेते मंडळी बसले, पूर्वी होते, आज आहेत, पुढे येतील. हे सभा मंडपाची काढलेली
स्कीम. पहिले मंदिर सोडून 4-5 फूट 6 फूट तरी माझा गॅप लागत होता. आमचे ते भुमरी साहेब एका गावामध्ये भाषणात म्हटले, दे चिटकून, म्हणले जे होईल ते पाहू आपण. नाही तर असा गॅप ठेवावा लागत होता. मंदिर आणि सभा मंडप. आता गॅप ठेवायचं काम नाही, एकच आहे, देशसेवा, ईशसेवा आणि धर्मसेवा. भगवान दत्तात्रय आपल्याला 3 मुखाने काय सांगतात? देश, धर्म आणि तिसरं काय? देव. देश अबाधित असेल तर धर्माचरण चांगलं करता येईल, धर्माचरण केलं तर देवाची ओळख करून घेता येईल. म्हणून पहिल्यांदा देशाला महत्त्व दिलं, नंतर धर्माला महत्त्व दिलं. देव आहेच आपोआप, त्याला कुठं काय आणावं लागत नाही. पण देव, देश, देश, धर्म आणि देव या 3 गोष्टी भगवान दत्तात्रय त्रिमुखामधून आपल्याला सांगतात आणि सर्वांचं जीवन उजळून टाकतात. ज्या संतांनी हे सुविचार आपल्याला दिलेले आहेत त्या संतांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करू. आमचे सर्व उपस्थित सर्व संत मंडळी, सर्वांचे काही नावं घेतले नाही आम्ही, सर्व गायक, वादक, सर्व मंडळी आताच पंढरीमध्ये पांडुरंगाची खूप चांगल्या प्रकारची सेवा केली. ते पकवाजी माणसं तर रोज त्या चंद्रभागेतून आंघोळ केल्यासारखेच होत होते. सगळे कपडे ओले व्हायचे. घाम निघालाच पाहिजे देवाच्या भजनात, चांगल्या कामात. घाम निघाल्याशिवाय शरीर चांगलं होत नाही. नाहीतर मग उन्हाळ्यात मग एसी थंड लावलं, थंड आता गरम लावलं, थोडं निसर्गाच्या सान्निध्यात राहणार, थोडं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता मोठी माणसे करतात सोय, पंखे फिरवा, एअर कंडिशन लावा, हे केलंच पाहिजे. ज्याच्याजवळ त्याने अवश्य करा. पण अति करण्याच्या, अति त्याचा फायदा घेण्याच्या मागे लागू नका, सगळं बिघडून जाईल. थोडं निसर्गाच्या सान्निध्यात, आणि ज्याने निसर्ग निर्माण केला त्याच्या सान्निध्यात राहण्याकरता श्रीगुरु शिकवतात. आणि त्या श्रीगुरूचा आजचा मुख्य दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा. म्हणून सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. पंढरी क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल त्या सर्वांचं, इथे जे सेवा करणारी मंडळी आहेत, आता आपल्या सर्वांना अन्नदान ज्यांचं आहे, आमचे सोमानी परिवार मोठ्या निष्ठेने, भक्तिभावाने ते करतात. आता शेठजी गेलेले आहेत, पण आता 102 भले, 203 भले, 304 भले, चौघही बंधू आपल्या वडिलांच्या विचारांनी काम करून राहिलेले आहे. आणि सोमानी परिवाराचं अन्नदान आज आहे. त्यांची आपल्याला नम्र प्रार्थना आहे की प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही इथून जायचं नाही. यानंतर माऊलींचं भजन होईल, बाबांचं भजन होईल. आता आपण टायमाच्या पुढे गेलोच 15 मिनिट, अजून 15 मिनिट, 10-15 मिनिट लागतील. अर्धा तास आपण जास्त घेतला हे झाली, चुकच झाली बोलता बोलता. पण कीर्तनी थोडं उशीर झालं आणि 2 वाजेपर्यंत केलं तर तुम्ही काय करसाल? ज्याच्या हाती काय म्हणतात, ससात तो पारदी असं म्हणतात. आता सगळी तयारी झालेली आहे. माऊलींचं भजन, बाबांचं भजन, आरती होईल. आरतीला आपला टाईम लागते. बऱ्याच माणसाच्या तक्रारी आहेत, आमच्या सगळ्या या गुणवान माणसा सगट हे म्हणजे हे नाही की तुमच्या आरतीला फार टाईम लागते, तुमची प्रार्थना करा. मग हे नाही करायचं. बिड्या ओढत गप्पा किती वेळ करता तुम्ही? दुसऱ्याच्या निंदा नालस्ती करता किती टाईम घालता? मग नाही तुम्ही आरती ज्ञानराज महाकवी प्रगट घेऊन आरती तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, मागच्याला कळत नाही कधी अर्थ झाला तर. म्हणून आपले पूर्वीपासून पद्धत आहे, शांततेने आपण आरती करतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर आपलं घट्ट बसून राहा. आरती झाल्यानंतर आपल्याला सूचना मिळेल की कोणी कसं जायचं. तरी पण आम्ही सूचना देतो, नंतर सांगते ना आपल्याला. समोरचं गेट जे आहे, आरती झाल्यानंतर महिला मंडळ ह्या गेटनी बाहेर अन्नपूर्णाकडे जातील. इकडून आपल्या अनुष्ठान भवनकडून खाली उतरतील, हां, सिद्धेश्वर मंदिराजवळून. इकडे समोर नाही जायचं. आणि पुरुष भक्तमंडळ ह्या दक्षिण दारातून आणि गुरुभवनच्या त्या दत्तभवन पडून खाली जायचं आपल्याला अन्नपूर्णाकडे. या बाजूने महिला भक्त येतील, इकडून पुरुष भक्त येतील. वाढणारी मंडळी तयार आहेत आणि तिथे प्रसादाची व्यवस्था सर्वांची केलेली आहे.
किंवा सर्वांच्या वतीने अन्नदान करण्याचं आपण करणाऱ्यांचं अभिनंदन करू आणि सेवेश्वी रामदेव ज्ञानेश्वर